नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी. आपण राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू यांची रोखठोक भूमिका. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित. कोकणामध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार. महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक. सांगली आणि मुंबईमधल्या 2 जागांचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष. शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का, याकडे लक्ष. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. रामटेक मतदारसंघामध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एव्ही फॉर्म. शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांनी आपल्या अर्जांसोबत वंचितचे एव्ही फॉर्मही जोडले. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती. मराठमोळ्या अधिकाऱ्यावरती केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी. अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अमेरिकेची उडी. सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून असल्याचं व्हाईट हाऊसकडून वक्तव्य. निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं उमेदवारी नाकारली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रांजळ कबुली. आज तिथीनुसार साजरी होते शिवजयंती. राज्यातील अनेक भागातील शिवभक्त रायगडावरती दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.